एकदा जंगलात खूप मोठा पाऊस पडत होता. सुंदा मावशी आणि रानू चिमणी एकमेकांशी बोलत होत्या. रानू म्हणाली, सुंदा मावशी, जंगलात 3 दिवसापासून पाऊस पडतोय. आता तरी हा थांबायला पाहिजे. हो, बरोबर बोलतेस तू रानू. जंगलातले सगळेच प्राणी खूप काळजीत आहेत. रानू म्हणाली, मी जरा जंगलातून एक फेरफटका मारून येते. असे बोलून रानू चिमणी जंगलामध्ये फिरत असताना तिची नजर एका बकरीच्या पिल्लावर गेली. ते बकरीचे पिल्लू पावसाच्या थंडीमुळे कुडकुडत होते. रानू चिमणी म्हणाली, हे बकरीचे पिल्लू तर हरवल्यासारखं दिसतंय. हा विचार करत असतानाच तिला थोड्या अंतरावर असलेल्या झाडाजवळ एक कोल्हा दिसला. ती म्हणाली, हा कोल्हा तर आपल्या जंगलातला दिसत नाही. कदाचित हा दुसऱ्या जंगलातला आहे जो इथे आलाय. रानू चिमणी उडत उडत त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली, कोण आहेस तू? मी या जंगलातल्या प्रत्येक प्राण्याला ओळखते. तू या जंगलातला वाटत नाहीस. तो म्हणाला, हो, तू बरोबर बोलतेस. मी या जंगलाचा नाहीये. मी इथून जातच होतो, पण लगेच पाऊस सुरू झाला, म्हणून मला या जंगलात थांबावं लागलं. जसा पाऊस थांबेल तसा मी इथून निघून जाईन. ती म्हणाली, ठीक आहे. आणि असं बोलून ती बकरीच्या पिल्लाजवळ गेली. तू इथे काय करतोयस? तुझी मम्मी कुठे आहे? आणि तुझं नाव काय? तो म्हणाला, माझं नाव गोलू आहे. मी पावसात खेळत होतो आणि खेळता खेळता मी इतक्या लांब आलो आणि खेळता खेळता घराचा रस्ता विसरलो. एवढं बोलून ते कोकरू रडायला लागलं. ती म्हणाली, आता रडू नकोस. चल, मी तुला तुझ्या घरी सोडते. रानू चिमणी थोड्या अंतरावर गोलूला घेऊन गेली. तेवढ्यात गोलूची आई तिथे आली. आई गोलूला ओरडली, तुला सांगितलं होतं इतक्या लांब येऊ नकोस म्हणून. गोलू आईला रडत म्हणाला, हो, इथून पुढे मी तुझं सगळं ऐकेन. रानू चिमणी त्याला म्हणाली, जा आणि पाऊस संपेपर्यंत घराच्या बाहेर पडू नकोस. मग गोलूची आई गोलूला घेऊन घरी गेली आणि रानू चिमणी सुंदा मावशी जवळ गेली आणि जंगलात हे घडलेली सर्व हकीकत सुंदा मावशीला सांगितली. सुंदा मावशीने सगळं ऐकलं आणि ती थोडी विचारातच पडली. रानू चिमणी म्हणाली, काय हो सुंदा मावशी, कसला विचार करताय? ती म्हणाली, मला त्या कोल्ह्यावर जरा शंकाच येते. तो बकरीच्या पिल्लाला काही नुकसान तर पोहोचवणार नव्हता ना? रानू चिमणी म्हणाली, नाही, तो जंगलात पावसामुळे अडकला आहे. जसा पाऊस संपेल तसा तो निघून जाईल. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला. रानू चिमणी उन्हाचा आनंद घेत होती. तेवढ्यात सोनू चिमणी तिथे आली आणि रानू चिमणीला म्हणाली, अगं रानू, तू इथे बसलेस आणि जंगलामध्ये एक बकरी खूप रडतेय. रानू चिमणी म्हणाली, कोणती बकरी? मला नाही माहित, पण ती बिचारी बकरी खूप रडते आणि म्हणते की तिचं पिल्लू काल रात्रीपासून गायब आहे. रानू सोनी चिमणी बरोबर लगेचच तिथे गेली आणि तिने बघितलं तर ती गोलूची आई होती. रानू चिमणी तिच्या जवळ गेली आणि विचारलं, काय झालं, का रडते तू? ती म्हणाली, मी काल रात्री गोलूला माझ्यासोबत घेऊन गेली आणि सकाळी उठून बघते तर गोलू घरात नव्हता. मी पूर्ण जंगल शोधून काढलं, पण तो कुठेच भेटला नाही. रानू म्हणाली, रडू नका, आम्ही शोधून काढतो. आणि रानू चिमणी वरती उडतच होती तेव्हा तिची नजर त्याच कोल्ह्याजवळ गेली जो रात्री तिला भेटला होता. तो निवांत झाडाजवळ आराम करत होता. रानू चिमणी त्या कोल्ह्याजवळ जाऊन म्हणाली, काय तू एका बकरीच्या पिल्लाला बघितलंस? तेच पिल्लू जे रात्री पावसात भिजत होतं. कोल्हा म्हणाला, नाही, मी कुठल्या बकरीच्या पिल्लाला बघितलं नाही. रानू म्हणाली, ठीक आहे, पण तू तर पाऊस थांबल्यावर जाणार होतास. हा, मी जाईन. तू तर अशी बोलते जसे की या जंगलाची राजा आहेस आणि या जंगलाचे अधिकार जसे काही तुझ्याकडेच आहेत. जाईन, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी जाईन. रानू चिमणी मनातल्या मनातच म्हणाली, मला तर या कोल्ह्यावरच शंका येते. मला जंगलाचे राजा सिंह त्यांच्याकडे याची तक्रार करायला हवी. रानू चिमणी जंगलाच्या राजाकडे गेली
आणि त्याला तक्रार करत म्हणाली, मला त्या कोल्ह्यावर शंका येते. तेव्हा सिंह चिडला आणि रानू चिमणीलाच म्हणाला, म्हणजे तो कोल्हा खरंच मला म्हणाला होता की तू नेहमी जंगलातल्या इतर प्राण्यांची तक्रार सांगून माझी कान भरत असतेस. ती म्हणाली, काय बोलताय तुम्ही? तेवढ्यात तो लबाड कोल्हा गुहेच्या दुसऱ्या दरवाजातून गोलूला घेऊन सिंहासमोर उभा राहिला. रानू चिमणी चकित होऊन हे दृश्य बघतच होती. कोल्हा म्हणाला, महाराज, जसं मला माहित पडलं की रात्री हे बकरीचं पिल्लू हरवलंय, तर याच्या शोधात मी सगळं जंगल पार पाडलं आणि मला माहितच होतं की ही रानू चिमणी येणार आणि तुमचे कान भरणार, कारण मी जंगलाच्या बाहेरचा आहे. म्हणूनच असे होणार हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते. महाराज, या रानू चिमणीमुळेच दुसऱ्या जंगलातले प्राणी तुमच्या जंगलात यायला बघत नाहीत. सिंह रानू चिमणीला म्हणाला, तू तर म्हणत होतीस या कोल्ह्याने या बिचाऱ्या पिल्लाला खाऊन टाकलं, पण तू इथे यायच्या आधीच या पिल्लाला त्याने सुखरूप इथे माझ्या समोर आणलं होतं. तुला आता शिक्षा होणार, तुला जेलमध्ये टाकण्यात येणार. इतके बोलून सिंहाने आपल्या शिपायांना आज्ञा केली आणि रानू चिमणीला एका बंद पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. सिंह कोल्ह्याला म्हणाला, तुमची जितकी मर्जी असेल तितका वेळ तुम्ही या जंगलात राहू शकता. कोल्हा खुश होऊन तिथून निघून गेला. इथे मोनू चिमणी हे सगळं दृश्य पाहतच होती. ती लगेच सुंदा मावशी जवळ पोहोचली आणि सगळी घटना सांगत असताना ती म्हणाली, काहीतरी करा सुंदा मावशी, जंगलचे राजा सिंह यांनी रानू चिमणीला बंदी केलंय. सुंदा मावशी म्हणाली, जेव्हा मला रानू सांगत होती की तो कोल्हा त्या झाडाच्या मागे लपून बकरीच्या पिल्लाला बघत होता, तेव्हाच मला काहीतरी गडबड वाटत होती. सोनू चिमणी म्हणाली, जे पण असेल, पण आता काहीतरी डोकं लावा आणि रानूला त्या पिंजऱ्यामधून बाहेर काढा. सुंदा मावशी म्हणाली, हो नक्कीच, पण त्यासाठी आपल्याला त्या कोल्ह्यावर कडक लक्ष द्यायला पाहिजे. काय करतोय, कुठे जातोय, नीट बघितले पाहिजे. त्याच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे. सुंदा मावशी आणि सोनू चिमणी त्या दिवसापासून त्या कोल्ह्यावर डोळा ठेवून होते. तो कोल्हा दिवसभर जंगलात फिरायचा आणि दुसऱ्या जनावरांकडून मांस खेचून घेऊन खायचा, आणि कोणी प्राणी त्याला मांस द्यायला नकार दिला तर तो त्यांना धमकावत असे की मी या जंगलाच्या राजाचा खास माणूस आहे. एक दिवस हा लबाड कोल्हा फिरता फिरता गोलू बकरीच्या घराजवळ गेला. गोलू आपल्या घराच्या अंगणात इकडे तिकडे फिरून खेळत होता आणि हा कोल्हा त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होता. त्याला हे नव्हतं माहिती की सुंदा मावशी त्याच्यावर नजर ठेवून आहे. सुंदा मावशीने लगेच सोनू चिमणीला सांगितलं की जा, पळत जा आणि सिंह राजाला बोलवून आण. सोनू म्हणाली, महाराज माझं ऐकतील का? सुंदा मावशी म्हणाली, हे बघ, काहीही कर, पण राजांना इथे घेऊन ये. मला या कोल्ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. सोनू चिमणी लगेचच जंगलाच्या राजा सिंहाकडे पोहोचली. सोनू म्हणाली, महाराज आत्ताच तुम्ही माझ्या बरोबर चला. सिंह म्हणाला, नाही, मला आता चिमण्यांवर विश्वास राहिला नाही. बघा महाराज, विचार करा, नाहीतर असं नको व्हायला की तुम्हाला याबद्दल पश्चाताप करावा लागेल. सिंह म्हणाला, पण मला नेणार कुठे आहेस तू? सोनू म्हणाली, चला माझ्या बरोबर, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा. सिंह सोनू चिमणी बरोबर जंगलात गेला. सुंदा मावशी खाली उतरली आणि राजांना म्हणाली, तुम्ही या झाडाच्या मागे लपून बघा की इथे काय चाललंय. तेव्हा त्यांनी बघितलं की तो कोल्हा गोलू जवळ गेला आणि त्याला म्हणाला, आज मला तुझे मांस खायचे आहे. गोलू म्हणाला, हे काय म्हणताय तुम्ही? मागच्या वेळेस जेव्हा मी हरवलो होतो तेव्हा तुम्हीच तर मला शोधून महाराजांकडे घेऊन गेला होतात. कोल्हा जोरात हसला आणि म्हणाला, मूर्ख बकरीच्या पिल्ला, ती तर माझी एक चाल होती. मला तर महाराजांचा विश्वास मिळवायचा होता आणि जंगलातल्या त्या हुशार रानू चिमणीला चांगला धडा शिकवायचा होता. गोलू म्हणाला, काय? मला काही समजले नाही. तेव्हा कोल्हा म्हणाला, अरे मूर्ख पिल्ला,
तू जेव्हा रात्री झोपला होतास ना, तेव्हा मीच तुला माझ्या तोंडातून पकडून जंगलाच्या दुसऱ्या बाजूला नेलं आणि सकाळी उठून मीच तुला शोधल्याचं नाटक करून सिंहाच्या समोर नेलं आणि जंगलाच्या त्या मूर्ख राजाने रानू चिमणीलाच दोषी मानलं. आता जरी मी तुला खाऊन टाकलं तर सिंह याच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि तो हसायला लागला. तेवढ्या झाडामागे लपलेला सिंह समोर आला आणि त्याला म्हणाला, काय तर ही होती तुझी चाल? कोल्हा पूर्णपणे घाबरला. सिंह म्हणाला, आता तर मी तुला काही जिवंत सोडणार नाही. असे बोलून सिंहाने कोल्ह्यावर हल्ला केला आणि यात त्या लबाड कोल्ह्याचा मृत्यू झाला. आणि सुंदा मावशीला म्हणाला, मला माफ करा, मी आपल्याच जंगलातल्या प्राण्यांवर विश्वास ठेवला नाही. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा.